हाय गाईस, स्वागत तुमच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि गाईस आज थोडासा लेट आलो शेतावर. थोडा लेट म्हणजे 9 वाजता आलो, कारण की आता आपण रोज सकाळी आहे ना, आज संडे आहे ना म्हणून लेट आलो. नाहीतर आपण वीकडेजला ना आपण 6:30 वाजता शेतावर 6:30 वाजता येतो शेतावर. आणि बघा आता आलेल्या गोलला फिरवतोय आपण. असं गोलला सकाळ सकाळी बाबा फिरवतो म्हणून काय एवढं सीन नाही. आणि आता जर गेट जसं होईल ना, आणि आपलं गेटचं काम पण झालं आहे ऑलमोस्ट. आता आज आज आहे ना, आज फायनल होऊन जाईल आपला नेट लागून. आणि आपला ब्रूडिंग सिस्टम पण झालं आहे रेडी. हे बघा इथं बघा, इथं पूर्ण नेट लागते. आधी त्या साईडची नेट आहे ना, आपल्या साईडच्या इथली ती नेट लागले. आता फक्त पत्रा आणले ना, पत्रा आपण खालती लावून टाकू. मग आपला पूर्ण शेड फायनल झाला, बस बाकी काय नाही करायचं. आता आपण आपले पिल्ले वगैरे बाहेर काढू, कारण की सकाळ सकाळी ना बाबा आपल्या सगळ्या मोठ्या कोंबड्या आहेत ना, त्या सगळ्या बाहेर काढतो. म्हणून मग आपण कारण की पिल्ले धावतात ना इकडे इकडं, मग ते बाबाला काढायला जमत नाही. आणि पिल्ल्यांना कधी औषध द्यायला लागतो आणि पाणी वगैरे गरम करायला लागतो ना, म्हणून मीच काढतो पिल्ले वगैरे बाहेर. आता जाऊ आपण पाणी गरम करू आधी आणि मग पिल्ले बाहेर काढू. गाईस बघा, आता आपण सगळे आपले पिल्ले सोडलेत. हे बघा, हे मोठे पिल्ले या 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 आणि छोटे पिल्ले पण सोडलेत तिकडे सगळे. छोटे पिल्ले दाखव थांबा. आणि आज आहे ना आपण आपल्या पिल्ल्यांना हे बघ हे खायला टाकू. काय हे जे आपण केलं ना, हे मक्याचं वगैरे, मका, ज्वारी, बाजरी, गहू, ते टाकू आपण पिल्लांना कापून. आणि हे बघ आपले बारीक पिल्ले सगळे. एक मोठा पिल्ला आला आहे, त्याला बाहेर काढायला लागेल. आणि आता पाणी नाही दिलं मी, पाणी देईल मी आता थोड्या वेळात. गरम करत ठेवलं पाणी. आता आधी खायला कोणतं पाणी देऊ त्यांना. सगळं आधी आपण या पिल्ल्याला बाहेर काढू. जो तो दे बाई वगैरे सुटलेत, ते जातील आता थोडं अर्ध्यांचे गेलेत. आपण आधी ना हे कापून घेऊ. आधी हे कापूया कैचीत आणि आपण देऊ खायला पिल्यांना. एक सेकंड कसं हे बघा, एवढं कापलं आहे मी. आता हे आपण कैचीने कापून टाकू खालती. थांबा रे. ते बघा आता खातात बघा कशी ते. आता खातील ते मस्तपैकी. आता हे बघा आपण ना बारकी पिल्ले पण टाकू आपण. थांबा, हे बघा असं टाकू. एकदम सरळ करून टाकायचं एकदम. हे बघता, हे खाल्लं ना आपले भाई आपण टाकलं ते खाल्लं ना ताई थोडंसं. का मग अर्धा एक तासाने ना आपण नाही तर ते हे टाकू, आपलं कुठं टाकू. त्यानंतर मग दिवसभर काहीच नाही टाकायचं, एक संध्याकाळी टाकायचं पीठ, बस. गॅस हे बाईचे पिल्ल्यानं पाणी टाकलं आहे. पिल्ले कसे पितात बघा. हे बघा, हे पण सगळे पिल्ले मस्त की पाणी पितात. गाईस आता करू आपण आपला कुटा बारीक करू. हा बघा कुटा घेतला मी तशी. आता ह्याला मिक्सर लावू पूर्ण आणि बारीक करू. गाईस आता आपण आहे ना हे बघ हे कापतोय कशासाठी, आपला कुटा आहे ना कुठं ठेवासाठी. घ्या ठेवा आपण कुठं आपला ग्राइंडरने कापू. हे बघा आपण असं कापलंय. आता कसं टेन्शन नाही ना, ह्यात ठेवायचं पूर्ण कुटा. कसं हवा आपला कुटा अर्धा कसं बारीक आहे आणि अर्धा कसं हे मोठे मोठे आहेत ना हे पीस, तर ते आपण मिक्सरला टाकू. हे बघ हे असे आहेत ना, हे ते मिक्सरला पूर्ण चुरा करू आणि मग त्यात टाकू. जायचं हे बघा आपण आपल्या पिल्लांना टाकले कुटा. कसले खातात बघा सगळे. छोट्या पिल्लांना पण टाकले. हे बघा छोटे पिल्ले पण खातात मस्तपैकी. हे बघा असं. हे बघा आपण पूर्ण केलं आहे आपला कुठं चुरा पूर्ण मिक्सर लावून. आता रोज आपण पिल्ल्यांना आणि कोंबड्यांना रोजच्या रोज देऊ आपण, म्हणजे असं वजन त्यांचं वाढेल, त्यांची ग्रोथ लवकर होईल म्हणून. आता ऊन झालं तर पिल्ले बघ कशी बसले बघा सगळी. अर्धे इकडे बसले, अर्धे इकडे बसलेत. गाईस आता तुम्हाला दाखवतोय आपला शेड. हे बघा ती आपली जाली पण लागली मस्तपैकी सगळीकडं.
आणि हा बघा आपला ब्रूडिंग सिस्टमचा शेड कसा रेडी झाला आहे एसी दरवाजा लागेल. हां हां हा बघा कसं कॉन्क्रीट केलं आहे पूर्ण. आता असं इथं वरती पाणी पण येऊ शकत नाही आणि काहीच टेन्शन नाही. इथं उंदीर घुस काहीच नाही येणार. इथे पण कशी जाल लावली आपण हे बघा. आता आज रविवारी ना म्हणून माणसं नाही आली पण जालीवाली माणसं आलेत. हे बघ जाली पण आपली सगळी लावून झाली. हे बघा सगळीकडून जाली लावली आपण. हे बघा आज आहे ना आज जालीचं काम पूर्ण होईल आणि 2-4 दिवसात हा पण पूर्ण करून घेऊ. म्हणजे आपलं सगळं आता आहे ना बघा ही जाली ना जाली तर ह्याच्या खालती आपण जागा ठेवली. ही कशासाठी माहिती आहे का? इथं अशी पत्रा येईल पत्रा म्हणजे कसं काय उंदीर घुस वगैरे तिथून खालतून पण येऊ शकते पण जे साप वगैरे येणार नाही तसं ठेवलं आहे आपण त्यासाठी. आणि ही बघा ही जाली आहे ना ही जाली ती लागली तशी या साईडला आपण शेडला लागेल सगळ्या. काहीच आता झाले संध्याकाळी मी आलो शेतावर आणि हे बघा इकडे आपल्या पूर्ण शेताला जाळी लावून झाले कंप्लीट झाले एकदम. हे बघा जाळी लावली सगळीकडं पूर्ण 40 साईडला जाळी लावली आपण. आता आहे ना आता 2-3 दिवसात आहे ना पत्रा लावून घेऊ खालती आणि नंतर मग झाला आपला शेड पूर्ण. नंतर मग आपण फक्त आपले पिल्ले कसे वाढतील कोंबड्या कशा वाढतील कोंबड्याची मरण कशी होणार हे सगळं बघू आपण आतापासून. हे बघा सगळे आपली जाळी झालेत. इथं आपल्या कोंबडे फिरतात अजून पण कोंबड्या बाहेर येतात कारण की जागा आहे ना जायला म्हणून. इथेशी ना बा हावाल दरवाजा येईल. हा बघा हावाल दरवाजा आहे तो येईल ती तशी. गाईस आता आपण देऊ कोंबड्यांना आपलं पीठ खायला देऊ कारण की आता संध्याकाळ झाली पीठ खायचा टाईम झाला त्यांचा. बघाच तुम्हाला आता ही पिल्ली बघा कशी करतील आणि ते सगळ्या कोंबड्या पण इथे आलेत बघा. हे दाखवतं खाली येतील बघा असे. हे बघा हे सगळ्या पिठाची वाट बघतात कोंबड्या. सगळ्या पिल्लांना पीठ देऊ खायला आणि कोंबड्यांना पण. पीठ आहे ना मी कधी पण ना चालून घेतो इथून घेतो असं पीठ आणि चालतो असं. मग त्याने काय होतं खडे वगैरे येत नाही पिठात म्हणून. हे बघा इथे पीठ मळलं आहे मी तशी. हे आहे मोठ्या कोंबड्यांसाठी. बघा कसं खातं ते. हे बघा छोटी पिल्ली बचत सगळी वाटत बघत ती बसून धावतील बघा. हे बघा दाखवून नीट तर बघा इकडे बघा पीठ खूप आवडतं पीठ. हे सगळे कोंबड्या आले बघा आपल्या पीठ दिले बद्द लगेच. हे बघा आपले पिल्ले कसे खात आहेत आणि छोटे पिल्ले पण लई मजेत खातात. दाखवतो. हे बघा छोटे पिल्ले बघा कसं खातात पीठ. अशी इथं बघा सगळ्या कोंबड्या मला किती जवळ आहेत. हे बघा कशासाठी पीठ खायचं. हे घे हे घे पाहिजे कोणला. हे बघा तरी पण आपल्या 2-4 कोंबड्या थोडंसं साईडलाच आहेत. इथे हे पिल्ली खातात मस्तपैकी. आता ह्याला पण टाकतोय मी कसलं भारी. एवढंसं पीठ बाकी एवढं जास्त होतं. आता उद्या अजून जास्त करायला लागेल कारण की कोंबड्या आपल्या वाढत चालत ना म्हणून. हे बघा त्या पिल्ली डायला घेतलं आपण आपली पहिली दुसरी पेज टाकली होता. आता आपण पहिली पेज आणू म्हणजे मोठी पिल्ली आणू आपण आपली छोटी पिल्ली डाळली आपण.